2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार? दरवर्षी नोव्हेंबरमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो, म्हणजेच खरीपाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो. परंतु यावर्षी मात्र एकही रुपया अजून फेब्रुवारी संपत आला तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नाही. मागच्या महिन्यामध्ये राज्य सरकारने 15 जानेवारी ही तारीख दिली होती. 15 जानेवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार असं सांगितलं होतं, परंतु अद्याप त्याचा एकही रुपया आला नाही. आणि त्यानंतर हेही सांगितलं होतं कृषी मंत्र्यांकडून की तांत्रिक अडचणीमुळे आम्ही आता पीक विमा जमा करू शकत नाही, म्हणजे 15 जानेवारीला. परंतु अद्याप त्यानंतर कोणताही निर्णय जो आहे तो पीक विमा संदर्भात घेण्यात आलेला नव्हता. परंतु अतिशय महत्त्वाची एक अपडेट आज आलेली आहे, ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जो पीक विमा आहे खरीप 2025चा तो पीक विमा कधी जमा होणार याबद्दल शाश्वती व्यक्त केली जात आहे. नेमकी पीक विमा कधी जमा होणार, का अडथळा आलाय, याची सर्व कारणे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जमा होणारा खरीपाचा पीक विमा 2025चा मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. जवळजवळ फेब्रुवारीचा मध्यंतरी आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, कारण पीक विम्याची रक्कम सुद्धा सरकारने घोषित केली आहे. डाटा सुद्धा सेंड केलेला आहे, म्हणजे जो डेटा आहे राज्य सरकारचा तो केंद्र सरकारला डेटा सुद्धा सेंड केलेला आहे. मग खरीप पीक विमा 2025 देण्यात सरकारला काय अडचण आहे, असा प्रत्येक शेतकऱ्यांकडून प्रश्न हा विचारला जात आहे. तसं बघितलं तर दरवर्षी जो पीक विमा दिला जातो तो पीक विमा वेगळी पद्धत होती, परंतु मागच्या वर्षी 2025मध्ये पीक विमामध्ये बदल घडवून आणलेला आहे आणि सुधारित पीक विमा लागू केलेला आहे. तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी बरेच घोटाळे पीक विमा संदर्भात सापडलेले आहेत. काहींनी डबल फॉर्म भरले होते, काहींनी पात्र नसताना फॉर्म भरले होते, काहींनी जास्त नुकसान दाखवून फॉर्म भरले होते. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांवर अन्याय होत, ज्यांची पात्रता नसताना सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान न होऊन सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जास्तीची रक्कम गेली होती. म्हणून मागच्या वर्षीपासून सुधारित पीक विमा हा लागू केला आणि यील्ड बेसवरती पीक विमा सर्वच शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. म्हणजे काय तर एका महसूलमध्ये समजा एका महसूल मंडळामध्ये एका शेतकऱ्याचं कमी नुकसान झालं आहे आणि एका शेतकऱ्याचं जर जास्त नुकसान झालं असेल तरी त्या शेतकऱ्याला, फॉर एक्झाम्पल एखाद्या शेतकऱ्याचं 50% एकच महसूल मंडळ आहे आणि त्या मंडळामध्ये एका शेतकऱ्याचं 50% नुकसान झालं आहे तर एकाचं 100% नुकसान झालेलं आहे, तर दोन्हीही शेतकऱ्यांना सेमच जो पीक विमा आहे तो पीक विमा मिळणार. यालाच यील्ड बेस पीक विमा असं म्हटलं जातं आणि मागच्या वर्षीपासून हा सुधारित यील्ड बेस पीक विमा हा लागू केलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो पीक विमा आहे तो पीक विमा कधी मिळणार, म्हणजे खरीप 2025चा पीक विमा कधी मिळणार याबद्दलचे प्रश्न होते. तर राज्य सरकारने केंद्र सरकारला मागच्या आठवड्यामध्ये जो डेटा आहे पीक विम्यासंदर्भातील जी लिस्ट आहे शेतकऱ्यांची किंवा हेक्टरी जे काही अनुदान त्यांना द्यायचं आहे त्याबद्दलचा सर्व डेटा आहे तो केंद्र सरकारला पाठवलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केंद्र सरकारला पीक विम्याच्या रकमेची मागणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार असे सुद्धा सांगितले आहे. प्रत्येक सूत्रांच्या माहितीनुसार शाश्वती आहे की हा पीक विमा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. कारण याबद्दल असं झालं होतं की सरकारला डेटा सेंड केला होता, म्हणजे राज्याच्या कृषी विभागाकडून केंद्राच्या कृषी विभागाला डेटा सुद्धा सेंड केला होता. त्यामध्ये जवळजवळ 89 ते 90 लाख शेतकरी पात्र होते. आताचा डेटा सुद्धा सेम आहे. बघितलं तर राज्य सरकारकडून 253 तालुके हे पूर्णतः बाधित आणि 29 तालुके अंशतः बाधित असल्याचे, म्हणजेच एकूण 283 जे तालुके आहेत ते ऑलरेडी नुकसानग्रस्त ठरवून त्यांचा डेटा सुद्धा पुढे पाठवलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वेळी जे 15 जानेवारीला पीक विमा मिळणार असं सांगितलं होतं त्यावेळी फक्त डेटा पाठवला होता राज्य सरकारचा केंद्र सरकारला, परंतु मुख्यमंत्र्यांनी सूचित केलं नव्हतं. परंतु यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जो
राज्य सरकारचा डेटा आला आहे त्यावरती विचार करून लवकरात लवकर पीक विमा जमा करण्याचा आश्वासन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्यामुळं फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा खरीप 2025चा पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता ही आहे। सो ज्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की हा पीक विमा कधी जमा होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा हा हेक्टरी 17,000 जमा होणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी मागच्या काही दिवसामध्ये घोषणा केलेली आहे की हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा हा जमा केला जाणार आहे, आणि त्यानंतर कोणताही डेटा एक्सचेंज केलेला नाही, म्हणजे यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। त्यामुळे हा पीक विमा हेक्टरी 17,000च येणार आहे, आणि ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।